माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पीएचडी प्रीत्यर्थ माजी नगरसेवक नागेश यादव यांनी साजरा केला आनंदोत्सव। बहुजन रयत परिषद व सोलापूर जिल्हा अध्यक्ष नगरसेवक नागेश भाऊ यादव यांच्याकडून ढोबळे सरांचा यथोचित सन्मान। पंढरपूर, ज्यांच्या जिभेवर सरस्वती आणि हृदयात श्री राम वास करतो असे शब्दप्रभू माजी मंत्री, विधानसभेतील मुलूक मैदान तोप असणारे श्री लक्ष्मणराव ढोबळे यांना पीएचडी प्राप्त झाल्यानं पंढरपूर येथील माजी नगरसेवक नागेश यादव यांनी आनंदोत्सव साजरा केला। नगरसेवक नागेश भाऊ यादव हे म्हणाले, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा सन्मान, निष्ठा कशी असावी याचं उदाहरण म्हणजे श्री लक्ष्मणराव ढोबळे सर। शब्दप्रभू म्हटलं की ज्येष्ठांपासून सर्वसामान्य नागरिकांच्या नजरेसमोर चित्र उभं राहतं ते म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर यांचं। कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात छत्रपती फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार रुजवण्याचं काम त्यांनी आजवर केलं। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा अनेक प्लॅटफॉर्मवर जाऊन त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला। एवढंच नव्हे तर बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एकतेचा आणि समतेचा विश्वास संदेश दिला। अशा सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक, कला, क्रीडा कार्यामध्ये अग्रेसर असणारे शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर यांना सोलापूर विद्यापीठानं डॉक्टरकी म्हणजेच पीएचडी पदवी त्यांना बहाल केली आहे। याचं औचित्य साधून आज बहुजन परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक नागेश भाऊ यादव मित्र परिवार यांच्या वतीनं माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या सोलापूर येथील राहत्या घरी जाऊन यथोचित सन्मान करण्यात आला। आज सोलापूर विद्यापीठानं लक्ष्मणराव ढोबळे यांना पीएचडी पदवी बहाल केल्यामुळे सन्मान करण्यात आला। यावेळी माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी औपचारिक चर्चा करत असताना मागील 30 ते 35 वर्षापासून आपल्या सोबत एका निष्ठेनं काम करत असणारे नगरसेवक नागेश भाऊ यादव यांचे कौतुक करत निष्ठा कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजेच नागेश भाऊ यादव असल्याचं प्रतिपादन ढोबळे यांनी व्यक्त केलं। यावेळी नगरसेवक नागेश भाऊ यादव, प्रकाश खंदारे, मंगळवेढा, लहू रणदिवे, सूर्यभान वाघमारे, दादा गव्हाणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते।